त्याला सांग ते नाना मला असा असा त्रास वस. नानाने नौकार हॉस्पिटलना नंबर दिला. आम्ही या दवाखान्यात वणू. मॅडमने तपासणी काही, मॅडमने ऑपरेशन काय पण एकच टाकाच ना काय बुवा, एक टाका बघ नाही एक सुविधा जातील एक टाकानं ऑपरेशन काय, ऑपरेशन सक्सेस झाले. आता मला कशाचा त्रास नाही. मॅडमने चांगल्या प्रकारे ऑपरेशन केलं. कारण जिथं म्हणजे बऱ्याच डॉक्टरांकडे दाखवलं त्यांनी नाही म्हणून सांगून दिलं होतं की हे खूप ऑपरेशन क्रिटिकल आहे बा, होऊ शकत नाही. आणि शेवट रक्तामध्ये पण पांढरी कावीळ होती. पण मग तरी मॅडमांनी खूप रिस्क घेतली आणि हे ऑपरेशन केलं. एक टाक्याचं असल्यामुळे मग मी दुसऱ्या दिवशी चालायला लागली. म्हणजे ऑपरेशन एवढं सक्सेस झालं मग मी 2-3 दिवसानंतर चालायला बी लागली. जेवण वगैरे व्यवस्थित व्हायला लागलं. आणि आता तर एकदम ठणठणाट आहे. मी कामसुद्धा करू शकते घरातलं. मॅडमांचा खूप खूप धन्यवाद की खूप छान म्हणजे ऑपरेशन बी चांगलं केलं आणि आमचं पेशंट पण आता चालतं फिरतं सगळं व्यवस्थित आहे. ओके. मासिक पाळी जी असते ती 7 वर्षापासून गेलेली होती, पण तिला अचानक अंगावर यायला लागलं. अंगावर आल्यानंतर आम्ही आमचा फॅमिली डॉक्टर आहे भांबरे म्हणून, त्यांना दाखवलं. त्यांनी तिथं केला रिपोर्ट, पण मग ते म्हटले की तुम्ही मालेगावला दाखवा. मग त्यांनी आम्हाला नौकार हॉस्पिटलचा नंबर दिला. आम्ही इथं आलो. इथं सगळ्या पद्धतीने मी चेकअप केलं. चेकअप केल्यानंतर कळलं की आईची गर्भपिशवीला प्रॉब्लेम आहे आणि रक्तामध्ये पण पांढरी कावीळ झालेली होती. मग मॅडम बोलले की ऑपरेशन करावं लागल. मग मॅडमांनी लेझर पद्धतीने म्हणजे फक्त 1.5 सेंटीमीटरच्या टाक्यामध्येच मॅडमांनी एवढं मोठं ऑपरेशन केलं. मम्मीचं फक्त गर्भपिशवीच नाही काढली, तर मम्मीचं म्हणजे जे आपलं पूर्ण हे असतं बाईचं जे श्रीबीज वगैरेचं जे असतं ते सगळं पूर्ण मॅडमांनी काढून टाकलं बा. म्हणजे मम्मीला त्याविषयी कोणता प्रॉब्लेम आता राहिलाच नाही. आणि त्याच्यानंतर पण मम्मीचं जेव्हा ऑपरेशन करत होतो तेव्हा फक्त 10 पॉईंट रक्त होतं. आणि आता मम्मीचं आता नवीन रक्त आम्ही चेक केलं तर आता 13 पॉईंट रक्त वाढलं. उलट 3 पॉईंट रक्त वाढलं ऑपरेशन झाल्यानंतर. म्हणून हे ऑपरेशन एकदम सक्सेस झालं. त्याबद्दल मॅडमांचं खूप खूप धन्यवाद. हे ऑपरेशन लेझर पद्धतीने केलं. फक्त 1.5 सेंटीमीटरचं आहे आणि ऑपरेशन खूप सक्सेस पण झालेलं आहे. मम्मीला चालणं फिरणं एकदम ओके आहे, काहीच नाही. जेवण बिवण एकदम व्यवस्थित जातं. माझी मम्मी एकदम पहिली जशी होती तशी सेम होऊन गेली. त्याबद्दल मॅडमांचे